निसर्ग म्हणजे काय? पहिला हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला पंचमहाभूतांनी बनलेले जे काही भौतिक जग आहे, त्या भौतिक जगामध्ये संपूर्ण जीवसृष्टी आणि पदार्थ मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नसताना जे निर्माण आहे त्याला निसर्ग असं. निसर्ग जो आहे तो या जीवसृष्टीमुळे निर्माण झालेला. जर तुम्ही निसर्गामधून जर जीवसृष्टी हटवली तर पृथ्वी सुद्धा इतर ग्रहांसारखा एक ओसाड आणि निर्जन असा प्रकारचा एक ग्रह तयार. मग जीवसृष्टी आहे तर तुम्हाला संवर्धन बी करणार, म्हणजे पालन पोषण करणार. म्हणजे तुम्हाला दिलेली गोष्ट तुम्ही आणखी सुंदर करून दिली पाहिजे. हाच एक जीवनाचा एक प्रघात आहे, व्यवस्था आहे. तुम्ही निसर्गाच्या संवर्धनाच्या गोष्टी करता, तुमच्यामुळे निर्माण होणारं जे काही प्रदूषण आहे त्याचा पहिला विचार केला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय की मनुष्य प्राणी जो आहे तो जेवढा प्रगत होत चालला तेवढा तो या निसर्गाला उद्ध्वस्त करत चालला. किंवा निसर्गाचं संवर्धन करणं त्याची प्रायोरिटी असली पाहिजे. का? कारण तो त्या निसर्गाचाच एक काय भाग आहे. मला सांगायचं हे मित्रांनो, आपलं जे जीवन आहे ते निसर्गावर अवलंबून. निसर्ग जर कोपला तर काय होतं हे आम्ही सुनामी मधून, भूस्खलनांमधून, महापुरांमधून आज आम्ही सगळ्या जगात बघतो. प्रत्येक देशामधून आम्हाला महापुराची बातमी येतात. आम्ही जी प्रगती करतो ती प्रगती आम्हाला पुन्हा कुठेतरी मागे येऊन सोड. म्हणून मित्रांनो, आपण या निसर्गाचं संवर्धन का केलं पाहिजे? कारण निसर्गाच्या संवर्धनामध्येच मानवाचं संवर्धन लपलेलं आहे. निसर्गाचं संवर्धन करणे याच्याबद्दल आज आम्ही दिन साजरा करतो. खरंच तुम्हाला असं वाटतं का निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे? पुन्हा आम्हाला वाटतं, सगळ्यांना आम्हाला असं वाटतं की झाडं वाढली पाहिजे, पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे, आम्ही विषारी रसायने वापरली पाहिजे, प्लास्टिक कमी केलं पाहिजे, असं खूप सारं आम्हाला वाटतं. प्रत्यक्षाने आम्ही राबवतो किती? त्याचं कारण काय? त्याचं कारण आम्ही जागरूक नाहीये. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की आम्ही जागृत पृथ्वी निर्माण केली पाहिजे. जागृत पृथ्वी म्हणजे काय हो? तुमचं जे जीवन आहे हे जीवन जागरूक असलं पाहिजे. म्हणजेच काय असलं पाहिजे? जसं तुम्ही तुमच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर आपण काय होतो? सजग होतो ना. अशा अवस्थेमध्ये आपण 24 घंटे राहतो. कारण तुमचं जे जागरूकपणा आहे त्याला लिमिट नाहीये. तुम्ही जर जागे राहाल तर संपूर्ण जग तुम्ही काबीज करू शकता. आणि म्हणून सगळं आम्हाला सांगता की जीवनामध्ये तुम्ही जागरूक राहणं करतो. जागरूक राहणं म्हणजे काय? चेतना अवस्था करा. मला हे माहित पाहिजे मी का करतोय, त्याचा हेतू मला माहित पाहिजे की मी काम करतोय, मला त्या कामातून काय मिळालं पाहिजे? आनंद. माझ्या जीवनाचा मुख्य जो उद्देश आहे तो आनंद आहे, समाधान आहे. जर मला समाधान आनंदच मिळत नसेल, ती गोष्ट किती जरी मौल्यवान असली तर माझ्यासाठी शून्य किमतीचे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी निसर्गाचं संवर्धन करण्याचं ठरवलं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे प्रत्येक मानवाने कसं राहिलं पाहिजे? जागरूक आहे. आणि म्हणून या सीमांच्या पलीकडे जाण्यासाठी स्वतःला नेहमी जागरूक ठेवा. कारण मी कोण आहे? मी शरीर नाही, मी मनही नाही. मी जर शरीर नाही तर शरीराच्या संबंधात ते पण माझे नाहीये. आणि मनाच्या संदर्भात सुद्धा ज्यांनी माझ्या मनामध्ये विचार घातले ते कुणीच माझे नाहीये. मग मी कोण आहे? माझं जे आसनं आहे ते या दोघांपेक्षाही वेगळं आहे. मग ते काय आहे? त्याचा शोध घेणं म्हणजेच खऱ्याचा अर्थाने जागृत राहणं. आणि तेच आपल्याला जीवनामध्ये साधायचं आहे. मी जर शरीर पण नाहीये, मी जर मन पण नाहीये, तर याच्या पलीकडे मी कोण आहे याचा शोधात राहणे म्हणजेच काय? सर, यावरती माझा प्रश्न असा आहे की जागरूक असणं म्हणजे नेमकं काय? कारण चांगला आणि वाईट याची जाणीव प्रत्येकाला असते की आपण हे करतोय ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. परंतु तो वर्तन वेगळं करतो. तर जागरूकता नेमकं काय आहे आणि ही जागरूकता सगळ्यांमध्ये येण्यासाठी आपण काय करायला? आज सद्गुरूंनी आपल्याला असं सांगितलं आहे की निसर्गाच्या संवर्धन करण्याचा एकमेव खरा उपाय म्हणजे एक जागरूक पृथ्वी निर्माण करणे. याचा अर्थ आपल्यापैकी प्रत्येकजण जागरूक अस्तित्व आहे. कारण जागरूकता हे एक सीमारहित अस्तित्व आहे. सर, माझं याच्यावरती असे प्रश्न आहे की जागरूक पृथ्वी म्हणजे काय आणि निसर्गाच्या संवर्धनाशी ती कशी संबंधित आहे? मित्रो, निसर्ग म्हणजे काय? पहिला हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला पंचमहाभूतांनी बनलेले जे काही भौतिक जग आहे, त्या भौतिक जगामध्ये संपूर्ण जीवसृष्टी आणि पदार्थ संपूर्ण समाविष्ट आहे. ते एकमेकावर अवलंबून. हे जे निसर्गता म्हणजे मानवाचा कुठलाही हस्तक्षेप नसताना जे निर्माण आहे त्याला निसर्ग असं. सगळं काही विसर्जित होतं, जे ज्याच्यामध्ये जाऊन विसर्जित होतं तो निसर्ग. हजारो माणसाच्या पिढ्या जन्माला आल्या आणि मेल्या. अनेक प्राणी, अगदी डायनोसॉर सारख्या प्रजाती सुद्धा जन्माला आल्या आणि संपल्या. अनेक प्रजाती, वनस्पती, प्राणी यांच्या जन्माला आल्या आणि विलुप्त झाले. परंतु निसर्ग जिथे आहे तिथेच आहे. निसर्ग जो आहे तो या जीवसृष्टीमुळे निर्माण झालेला आहे. जर तुम्ही निसर्गामधून जर जीवसृष्टी हटवली तर पृथ्वी सुद्धा इतर ग्रहांसारखा एक ओसाड आणि निर्जन असा प्रकारचा एक ग्रह तयार होतो. मग इतर ग्रहांमध्ये अगदी सूर्यमालेचा जरी विचार केला, ब्रह्मांड आणि जग
जे आपलं आहे त्याच्या पलीकडचं जे काही सृष्टी आहे, जे अनंत तारे, अनंत आकाशगंगा यांचं मिळून जे मोठं ब्रह्मांड आहे, याच्यामध्ये आपली जी सृष्टी आहे छोटीशी पृथ्वी नावाची, हिच्या सूर्यमालेचा जरी विचार केला तर एवढं तर माहीत झालेलं आहे की पृथ्वी वगळता इतर कुठल्याही ग्रहावरती जीवसृष्टी नाही, म्हणजे निसर्ग नाही. तिथे वातावरण काही प्रमाणामध्ये आहे, काही प्रमाणात नाही आहे, परंतु जीवसृष्टी असल्याचं अजून तरी माहितीत कुठे नाही. मग जीवसृष्टी जिथे आहे तिथे निसर्ग आहे. जिथे विसर्जित करण्यासाठी काहीतरी आहे, जे जन्माला येतं आणि नष्ट होत आहे, जे निर्माण होत आहे. जन्म हा विषय थोडासा संकुचित होईल, पण निर्माण होणं आणि विसर्जित होणं, उदयाला येणं आणि अस्ताला जाणं, हे जे चक्र जिथे आहे तिथे निसर्ग आहे. मग जीवसृष्टी आहे तर तुम्हाला संवर्धन बी करणं आलं, म्हणजे पालन पोषण करणं आलं. जन्माला जर कुणीतरी आलं तर त्याचं पालन पोषण तर आलंच ना. आणि संहारपणा, जन्म, जीवन आणि मृत्यू, 3 तत्व त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. जन्माला येताना प्रत्येकाला असं वाटतं की आपण स्वर्गात जन्मला. जन्मल्यानंतर आपण ह्या पृथ्वीचा अनुभव आनंद घेतो आणि जाताना कुठे पाताळात जातो काही तपास. म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या 3 गोष्टी, हे 3 तत्व, तमस, रजा आणि सत्व, असा जीवनाचा आमचा प्रवास पाहिजे. म्हणजे कसा, तमसमधून आमचा जन्म होतो, वासनेतून जन्म होतो, दुर्बलतेतून जन्म, आणि त्याचं पालन पोषण करून आम्ही राजसी गुणधर्म आमचा विकसित करतो. आणि त्या राजसी गुणधर्माच्या माध्यमातून आम्ही पुरुषार्थ गाजून सत्वगुणाला सामील होतो, त्याच्यामध्ये प्रवेश करतो, त्याला परिधान करतो, नवे नवे करावं म्हणून हे जन्म आहे. म्हणजे तुम्हाला दिलेली गोष्ट तुम्ही आणखी सुंदर करून दिली पाहिजे, हाच एक जीवनाचा एक प्रघात आहे, व्यवस्था आहे. प्रत्येक जीव या सृष्टीवर जो जन्माला येतो तो आपल्या भूमिकेतून काहीतरी चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न, आपल्या अस्तित्वाने ही सृष्टी आणखीन चांगली कशी होईल, छान कशी होईल, त्याचं संवर्धन कसं होईल ह्याचा प्रयत्न कर. कुठल्याही जीवाचं तुम्ही उदाहरण घ्या. काहींना असं वाटेल की हे रोग आणि किडी आणि हे विषाणू हे कशामुळे निर्माण झाले. हे खरं तर विषाणू विष नष्ट करण्यासाठी निर्माण झाले. त्यांचा आहारच विष आहे. तुम्ही त्यांना खेटाळ घालता. विषाणू स्वतःहून तुमच्यावर हल्ला करत नाही, तुम्ही त्यांचे आहार मानला की ते हल्ला करत. आ बैल मुझे मार. दारू काय चालत येऊन तुमच्या शरीरामध्ये घुसत नाही आणि चढत नाही. तुम्ही जाका विकत घेता, पिता, तेव्हा ती तुमच्यावर प्रभाव कर. तसे हे विषाणू, हे रोगजंतू, हे सगळं जे काही आम्हाला शत्रू म्हणून वाटतात, खरं तर आम्ही त्यांच्या जीवनावरती आक्रमण केलेलं आहे. काल आम्ही सहज चर्चा करत होतो की विविध प्रकारचे जीव, किडे किंवा जे काही सूक्ष्म जीव असतील, बुरशा असतील, त्यांनी माणसाच्या जीवनावर आक्रमण केलं आणि माणूस त्यांना शत्रू समजतो. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. जसं वाघ आहे. हल्लीच्या काळामध्ये वाघ शहरांमध्ये घुसतो आणि उपनगरांमध्ये घुसून तो माणसाला हल्ला करतो, अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला येतात. पण हे खरं आहे का? ज्या ठिकाणी पूर्वी जंगल होतं, झाडांचं जंगल होतं, जिथं झरे होते, मुंबईचं उदाहरण घ्या ना, सगळे खाडी वगैरे होती, तिथे भराव केला, काय केलं, मानवी वस्त्या निर्माण केल्या. दुबईमध्ये तुम्ही गेलात तर पाम ट्री किती मोठं निर्माण आहे. समुद्रावर हल्ला आहे तो, एक प्रकारचा समुद्र जीवांवर हल्ला आहे. तसं जंगलातून तुम्ही सिमेंटचे जंगल बांधले तर मनुष्य नावाचा प्राणी हा त्या जंगली प्राण्यांसाठी धोकादायक आहे. जंगली प्राणी माणसांना धोकादायक आहे असं चित्र उभं केलं जातं. पण वास्तविकता खरं काय, एक वाघ जर आपल्या शहरामध्ये घुसला तर आपण एवढं आकांड तांडव करतो, तुम्ही अख्खी जमात घुसकी त्यांच्या जंगलामध्ये. याचं काय संवर्धनाच्या गोष्टी करतो आम्ही. काल खूप मजेशीर अशी गोष्ट मला ऐकायला मिळाली. मायक्रोसॉफ्ट सारख्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या AI वरती काम करताय सध्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांना भयंकर प्रमाणामध्ये वीज खर्च करावं लागते सध्या. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ऑनलाईन काम करतं. पण तुम्हाला माहिती आहे, ऑनलाईन जर तुम्हाला जर राहायचं असेल, इंटरनेट चालू असावं लागतं, मोबाईल चालू असावा लागतो, त्याच्यानंतर टावर चालू असायला लागता, सॅटेलाईटवरती कनेक्शन चालू असावं लागतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे कनेक्शन जोडता, जेवढी वायर लांबते ना तेवढी पॉवर जास्त खातील असू शकते. तुम्ही जर इथे घरात बल्ब लावला तर फुल पेटतो, तोच तुम्ही एक 100 मीटर वायरच्या कडेला लावा तो डीम पेन, तो आणखी लांब लावा
तो एकदम अंधुक पेट. पण प्रवासामध्ये वीज खर्ची होती. हे इंटरनेटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वीज खर्ची होतं. मग त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन तयार होतो आणि प्रदूषण तयार. मग हे कार्बनचं प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दंड ठोकला जातो या कंपन्यांना. कोट्यावधी रुपयांचा, हजारो करोडचा त्यांना दंड ठोकला जातो. त्यांना अशा प्रकारचं काम दिलं आहे की तुम्ही हे प्रदूषण जेवढं तुम्ही निर्माण करता तेवढं तुम्हाला नष्ट करावं लागेल. पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो असतो सरकारचा, तो पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं म्हणतो तुम्ही जेवढं प्रदूषण करता तेवढं प्रदूषण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने कमी करावं लागतं. तिथे तुम्ही थांबू शकत नाही, मग तुम्हाला ते कमी करावं लागतं. जसं कारखान्यांच्या चिमण्या उंच असतात का, तर तुम्ही ते प्रदूषण उंच हवेमध्ये नेऊन सोडा जेणेकरून पृथ्वी तलावर त्याला विघातक परिणाम नाही. नद्यांमध्ये ज्यावेळेस तुम्ही केमिकल सोडता ते तुम्ही स्टरलाइज करून, निर्जंतुकीकरण करून, निर्विष करून तुम्ही ते सोडलं पाहिजे. अशा प्रकारचे नियम आहे. किंवा तुम्ही जर ते सोडलं तर तुम्ही पाणी शुद्ध करून दिलं पाहिजे. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, 14,000 करोड रुपयाचं त्या कंपनीने टेंडर काढलं आणि भरलं. कशासाठी माहिती आहे? मानवी विष्ठा ही विकत घेणार शहरांमधून आणि ती विष्ठा 1 किलोमीटर खोल जमिनीमध्ये गाडून टाकणार. तर तुम्हाला याच्यामध्ये काय फायदा आहे? सर्वात जास्त कार्बनचं जे प्रमाण आहे हवेमध्ये ते मानवी विष्ठेतून होतं. जो घाणेरडा वास येतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घातक जे बॅक्टेरिया जे काही तयार होतात ते कशाकरता होतात? कारण ती विष्ठा पूर्णपणे विघटित करण्यासाठी, डिकम्पोज करण्यासाठी. मग ती डिकम्पोजिशनमधून तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक टॉयलेटला वर एक पाईप लावलेला असतो. पाहिलं तुम्ही? प्रत्येक घरामध्ये टॉयलेटची टाकी असते, जी टँक असते ना, त्याच्यावरती काय असतो? प्रत्येक तुम्ही बिल्डिंगमध्ये कुठेही गेला तर एक डक्ट असतो खास त्यासाठी. त्याच्यामध्ये खास ते तुमची टॉयलेटचे पाईप वरती नेलेले असतात आणि उंचावर ते सोडलेले असतात. त्यातून सतत कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मित्रांनो, तो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडू नये म्हणून ती मानवी विष्ठाच विकत घ्यायची आणि ती काही 1,000, 2,000 किंवा 14,000 करोड रुपयाला तिथं टेंडर निघा. मित्रांनो, हे ऐकून आपल्याला कसं घाणेरडं वाटतं. म्हणजे माणसांच्या जगण्यासाठी नाही, माणसांच्या विष्ठेसाठी एवढे पैसे खर्च करणार. तुम्ही निसर्गाच्या संवर्धनाच्या गोष्टी करता, तुमच्यामुळे निर्माण होणारं जे काही प्रदूषण आहे त्याचा पहिला विचार केला पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय की मनुष्य प्राणी जो आहे तो जेवढा प्रगत होत चालला तेवढा तो या निसर्गाला उद्ध्वस्त करत चालला. तेव्हा निसर्गाचं संवर्धन करणं त्याची प्रायोरिटी असली पाहिजे. का? कारण तो त्या निसर्गाचाच एक काय भाग आहे. निसर्ग नष्ट झाला तर त्याचा पण नंबर लागणार आहे. अन्न साखळीमधला तो पण एक काय आहे? एक कडी आहे. जर अन्न साखळी जर बिघडली तर त्याची कडी पण तुटल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण बघतो माणसाचं जीवन हे रोगट बनलेलं आहे. तो शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या रोगटच बनलेला आहे. फार कमी लोक आहे जे आरोग्याचा आनंद घेतात. प्रत्येकाला काही ना काही बिमारी आहे. आपण कसं बोलतो, हे सडकं वांग आहे, एक किरकं वांग आहे. कदाचित आपल्याला पण असंच कोणतरी म्हणत असेल. एखादा माणूस जर सारखा आजारी पडायला लागला तर ते तिरकं आहे रे, रोगट ते असं म्हणतो. अशी परिस्थिती आहे. आज रेस्टॉरंटमध्ये कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त गर्दी व्हायला. यावरून आम्ही प्रगती करतोय हे स्पष्ट दिसतंय. पण ती प्रगती कोणत्या दिशेला आहे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून सद्गुरूंना प्रश्न पडला की मनुष्य जो आहे तो या निसर्गावर काय करतोय? हल्ला करतोय. आज या पृथ्वी तलावर सर्वात दुर्मिळ प्राणी जर कोण असेल तर ते जंगली प्राणी आहे. सद्गुरू तर असं म्हणता का तर माणसांनी मुलांना जन्म घालायचं थांबवलं पाहिजे. प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला आपली संख्या वाढवायची आहे, आपली सत्ता आणायची आहे, आपला समूह वाढवायचा आहे. या नादामध्ये आम्ही 850 करोड. मित्रांनो, 850 नाही, तुम्ही 1000 करोड व्हा, प्रश्न तो नाही आहे. तेवढी संसाधनं तुमच्याकडे आहेत का? तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, पण तुम्ही त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे अन्न निर्माण करता ते त्या दर्जाचं आहे का? एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचं जीवन आज माणसं जगतात. पैसा भरपूर आहे, सुविधा आहे, सगळं आहे. मनुष्याचं ऐरमाल मारलेलं आहे, पण क्वालिटी घसरलेली आहे. तुमच्या का
भरपूर आहे खाण्यासाठी, पण कसंच नाही आहे. पेट्रोलचा पण त्याकडे 200 लिटरचा ड्रम भरलेला आहे, पण त्याला ॲव्हरेजच नाही. झिम्बाब्वेमध्ये एकदा असं झालं, रुपयाचं त्यांच्या अवमूल्यन झालं पैशांचं. चल माणसं पिशवी भरून नोटा घेऊन जायचे बंडर, आणि तिकून पिशवी भरून भाजीपाला घेऊन यायची. वस्तुस्थिती आहे ही, अतिशयोक्ती नाही आहे. तिकडनं पिशवी भरून नोटांचे बंडल न्यायचे आणि तिकडनं पिशवी भरून भाजीपाला आणायचे. आपल्या शेजारी श्रीलंका आहे, तर 500 रुपये किलो साखर झाली होती, 250 रुपये किलो तांदूळ झाला होता, जो अख्खा देश तांदूळाने भागलेला आहे. मला सांगायचं हे मित्रांनो, की आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं जे जीवन आहे ते निसर्गावर अवलंबून. निसर्ग जर कोपला तर काय होतं हे आम्ही सुनामीमधून, भूस्खलनांमधून, महापुरांमधून आज आम्ही सगळ्या जगात बघतो. प्रत्येक देशामधून आम्हाला महापुराची बातम्या येतात. सगळं शहर पाण्यावर तरंगते, प्रत्येक देशाचा नंबर लागतो. आम्ही जी प्रगती करतो ती प्रगती आम्हाला पुन्हा कुठेतरी मागे नेऊन सोडते. जसा सापशिडीचा खेळ असतो ना, त्याच्यामध्ये आम्ही शिडी चढत चढत वर जातो धपाधप, आणि पुढच्याच घरामध्ये आम्हाला साप घेऊन परत मागे नेऊन सोडतो. अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान जे आहे हे आम्हाला शिडीवर घेऊन जातं खरं, पण त्याचे जे दुष्परिणाम आहे ते सापाच्या रूपाने घेऊन आम्हाला परत मागे सोडतं. जर्मनीसारखा, जपानसारखा देश जो आहे, तो जपानसारखा देश आपण जर पाहिलं, त्यांनी एवढी प्रगती केली, पण सुनामी आल्यानंतर काय परिस्थिती झाली, भूकंप आल्यानंतर काय परिस्थिती होते, त्या ठिकाणी ज्वालामुखीचा स्फोट झाला तर काय परिस्थिती होते हे सगळ्यांना माहीत. म्हणून मित्रांनो, आपण या निसर्गाचं संवर्धन का केलं पाहिजे? कारण निसर्गाच्या संवर्धनामध्येच मानवाचं संवर्धन लपलेलं आहे. तुम्ही ज्या बोटेमधून प्रवास करता, तुम्हाला ती बोट वाचवावी लागेल, तेव्हा तुम्ही वाचणार आहे. तुम्ही म्हटले नाही बोटीचं काही होऊ द्या, मी वाचलं पाहिजे, बेटे कसं नाही होणार, तुला बोटच वाचवायला. एकमेका सहाय्य करू आव्हे धरू सुपंथ, असं आहे. हे काही संतांनी काय असं उगीच म्हटलेलं आहे का? त्यांना माहिती होतं हा मनुष्य जो आहे हा फार विकृत प्राणी आहे. जेवढा तो सुसंस्कृत होऊ शकतो तेवढा तो विकृत बी होऊ शकतो. जेवढा तो उंच जाऊ शकतो तेवढा तो खाली पातळ आनंद जाऊ शकतो. हां, वर मुंडीन पाताळ झुंडी याची प्रकारची परिस्थिती आहे. काही लोक वर बघता, आपल्याला वाटतं त्याला दिसत नाही बरं का, प्रॉब्लेम नाही, पण ते पाताळात जाऊन तुम्हाला सापडत असतं. तुम्हाला पाताळ कसं घालायचं ह्याचा विचार करत असतं. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, निसर्गाचं संवर्धन करणे याच्याबद्दल आज आम्ही दिन साजरा करतो. खरंच तुम्हाला असं वाटतं का निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे? हो ना, आम्हाला वाटतं सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं की झाडं वाढली पाहिजे, आहे की नाही? आम्हाला असं वाटतं की प्रदूषण कमी झालं पाहिजे. आम्हाला असं वाटतं की पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे, आम्ही विषारी रसायने नाही वापरली पाहिजे, प्लास्टिक कमी केलं पाहिजे, असं खूप सारं आम्हाला वाटतं. प्रत्यक्षाने आम्ही राबवतो किती? त्याचं कारण काय? त्याचं कारण आम्ही जागरूक नाही आहे. आपल्या हिता जो असे जागता, आपल्या हितासाठी तुम्ही जागे नाही आहे. मला सांगा, तुम्हाला जर असं वाटतं की बा तुम्ही तुमच्या हितासाठी जागे आहात, जागा असणं म्हणजे काय हो? जागा असणं म्हणजे सर्व सेन्सेसनी काम करणं, बुद्धीनी जागृत राहणं, सगळ्या इंद्रियांनी काम करणं, सगळ्यांनी चेतन राहणं, सगळ्यांमध्ये ऊर्जा प्रवाहित असणं. एखादा वॉचमन आहे पण तो झोपलेला आहे, तो असूट नसल्यासारखा आहे. तसं आमची चेतना ही झोपलेली आहे. नाही कशावर? तुम्ही सहज म्हणता ना, आणि माझं लक्षच नव्हतं. मग तुझं लक्ष जातं कुठे? म्हणजे आमचं लक्ष ज्यावेळेस हरवतं तेव्हा आम्ही जागृत नसतो. डोळे उघडे असणं म्हणजे जागृत असणं नाही. काही लोक तर डोळे उघडे ठेवून झोपतात. तेव्हा कधी कधी माणूस असं उभा राहतो, त्याच्या समोरून त्याचा मित्र निघून जातो आणि तो म्हणतो काय तुझ्या समोरून गेलो, तुझं लक्ष नाही, तुझं कधी गेलं असतं. म्हणजे ही समस्या आहे. आपल्याला हेच कळत नाही की आपण नेमकी काय करतो आहोत आणि कशासाठी करतो आहोत. आपले इंद्रिय काय करतायत, आपलं मन पुढे धावतंय, आपले डोळे काय बघताय, आपले कान काय ऐकताय, आपली त्वचा कशाचा स्पर्श घेते. मन वेगळं काहीतरी कल्पना करत असतं, इंद्रियांना वेगळा अनुभव येत असतो. मग ते एकमेकाशी वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ जोडतात. म्हणून तर आम्हाला एखादी रस्सी साप दिसते, बरोबर आहे की नाही? मिठाक पाहिल्यावर आम्हाला साखर वाटते.
जे आमच्या मनात चालले तेच आम्हाला समोर प्रक्षेपित होतं. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की आम्ही जागृत पृथ्वी निर्माण केली पाहिजे. जागृत पृथ्वी म्हणजे काय हो? या पृथ्वीवरती जे पृथ्वीचं अस्तित्व आहे, ते अस्तित्वच मुळात मानवामुळे आहे. पृथ्वीला वेगळे पण कोणामुळे? माणसामुळे. मग त्या माणसाला जागृत झालं असं आपण म्हणतो की एखादं गाव आहे, गाव तसं चांगला पण वेशीला टांगला म्हणतो. गाव तसं चांगलं आहे हो, पण वेशीला टांगलं म्हणजे काय? गाव बेइज्जत झालं. गावामधल्या काही लोकांनी वाईट कृत्य केल्यामुळे त्या गावाची काय झाली? बदनामी दिली. या गावामध्ये मुली देऊ नका, इथं मुलींचा छळ कर. ज्या गावातला भाजीपाला खाऊ नका, हे त्याला दारू फवारतात. फार हुशार लोक. गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं. तशी आमची पृथ्वी खूप चांगली आहे, पण ती आता आकाशात टांगली आहे. का टांगली आहे? कारण त्याच्यावरचे जे माणसं आहे ते अनुभव घेऊन नाचताय. तसं लहानपणी गोट्या गोटे खेळाय. हां, मी फेकून मारेल. आदिवासी काय करायचे? दगड गोटे घ्यायचे आणि फेकून मारायचे, धाक दाखवायचे. बस ते दगड फेकून मारायचे होते. हे बॉम्बचं धाक दाखवायचं, बॉम्ब फेकून मारी. काही फरक नाही, कुठल्याही प्रकारचा विकास नाही. माणसाच्या जीवनामध्ये, भौतिक सांसारिक जीवनामध्ये तुम्ही जे काही सामग्रीचा बदल केला, तुम्ही काल एकदम 100 रुपयाचा घालत होते शर्ट, आज तुम्ही 10,000चा घालायला लागले. बस एवढंच करायचं तुमच्यामध्ये. पण ज्याला तुम्ही शर्ट घातला ते शरीर तर रोगटच आहे ना. रोगट शरीराला तुम्ही किती पण सुंदर वस्त्र परिधान केली म्हणून ते शरीर सुंदर नाही. कसं? तुम्ही ह्या जीवनामध्ये तुमची जी चेतना आहे, तुमची चेतना, आतमध्ये जी चेतना आहे ती शांत आणि समृद्ध असली, ती जागृत असली पाहिजे. आम्ही तिथं झोपवायचं काम करतोय. प्रत्येक भ्रष्टाचार करणारा अधिकारी संध्याकाळी दारू पिल्याशिवाय झोपत नाही. ज्या दिवशी खूप मोठा भ्रष्टाचार होतो त्या दिवशी तो खूप पितो. अगदी अधिकारीच नाही, कोणी पण असो. जो माणसं चुकीच्या पद्धतीने धनसंपत्ती किंवा पद किंवा प्रतिष्ठा मिळवता, ती माणसं संध्याकाळी त्यांचा आत्मा त्यांना टोचतो. आपण लोक म्हणतात तुझं मन मला खातं. तुझं मन नाही खात, तुझं अंतःकरण तुला टोचतं. ते सांगतं हे सगळं गबाळ फेकून दे. बघा, तुम्ही जर एखादा काटेही जर मुकुट घातला, तुम्हाला असं वाटतं, साधं तुम्ही एखादा जर कडक कापड असले जर कपडे घातले अंगामध्ये, ते टोचतात आपल्याला. टोचतात ना. असं वाटतं केव्हा काढून फेकून देणे. उन्हाळ्यामध्ये घातले तर विचारायलाच नको. असं वाटतं तेव्हा रॅशेस तयार होतात शरीरावर. शरीर सांगतं अरे काचाला घातलं आहे, काढ, फेक बाहेर. मग विचार करा, तो जो तुमचा आत्मा आहे तो किती तेजस्वी असेल. तो म्हणतो हे वाईट विचार, हे वाईट कर्म, हे वाईट तुझं संपत्ती नको मला. मग त्याचा आवाज दाबण्यासाठी आम्ही स्वतःला बेशुद्ध करतो. मग दारू पितो, नशा करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्याकडे असलेली जी संपत्ती आहे, जे ऐश्वर तुमचं निर्माण होऊ शकतं, ज्या पैशांनी, गेला लक्ष्मी आम्ही म्हणतो, तिला आम्ही अवदसा बनवतो. जी तुमच्यामध्ये जी काही प्रजनन करण्याची क्षमता आहे ती तुमची वासना बनते. म्हणजे चांगलं पाणी जे तीर्थ बनू शकलं असतं ते गटाला पैशात काही दोष नाही आहे. तुमच्या जी तुमची कामशक्ती आहे तिच्यामध्ये पण काहीच दोष नाही. प्रत्येकाची कामशक्ती चांगलीच आहे. तुमच्या असेल पैसा चांगलाच आहे, बरोबर आहे की नाही? कसं तुम्ही याचा वापर कसा करता? मग याचा वापर चुकीच्या प्रकारे केला जातो आणि मग तुमचा आत्मा तडफडतो आतमध्ये. मग तो तडफडणारा जो आत्मा आहे याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक नशा करतात, लोक सेक्समध्ये उतरतात, लोक पदाच्या मागे पळतात, लोक खोट्या प्रतिष्ठेमध्ये करायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचं साम्राज्य उभं करतात. ज्याला कमीपणाची जाणीव होते ना तो त्याचं घर मोठं बा. ज्याला कमीपणाची जाणीव होते ना तो त्याचं गाडी मोठी करतो, उंच टाचाची बुटं घालायला. ज्याला नेहमी असं वाटतं की माझी उंची कमी आहे, तो नेहमी जाड असे टाचा असलेल्या टप लागतो बुटं. तो केसरला एक अशी वरून टाईल का उंची वाढण्यासाठी. जसे गालमध्ये गेलेले तो काय दाढी ठेव, कारण मध्ये गेलेले गाल दिसायला ना. बरोबर आपण म्हणतो अरे काय बाबा, बरोबर आहे ना. मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण स्वतःच्या आयुष्याबद्दल जागरूक आहे का? नाही, बरोबर आहे की नाही? मग आपण जागरूक जर असतो तर आपलं जीवन सुंदर असतं, स्वस्थ असतं, आनंदी असतं, मन शांत असतं. मग तुमचंच मन आहे आणि ते तुमच्याच विरोधामध्ये बडबडतं, कळतं की नाही? स्वतःला
कमीपणाची जाणीव निर्माण करतो. मग हे सगळं जे आहे, तर तुमचं जे जीवन आहे हे जीवन जागरूक असलं पाहिजे. म्हणजेच काय असलं पाहिजे, जसं तुम्ही तुमच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर आपण काय होतो, सजग होतो ना. अशा अवस्थेमध्ये आपण 24 घंटे राहा. कारण तुमचं जे जागरूकपणा आहे त्याला लिमिट नाही आहे. तुम्ही जर जागे राहाल तर संपूर्ण जग तुम्ही काबीज करू शकता. आणि तुम्ही जर झोपलेले असाल ना, तुम्ही तुमचं शरीरसुद्धा सांभाळू शकत नाही. जागृत राहणं ही फार मोठी ताकद आहे. जागृत राहणे म्हणजेच अस्तित्व आहे, तेही सीमा नाही. झोपलेल्या माणसाला मर्यादा आहे. काय, त्याच्या अगदी जवळपास जर काही घडलं तर त्याला थोडी जाणीव होते. ते तेवढा शुद्धीवर झोपणार असेल तर. तो जर दगड्या असेल तर दगड्या धोंड्याचं काही खरं नाही. दगड्या धोंड्यालावरून बाजूवर पाणी बदल्यावर जागे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसं झोपेतून लवकर जागी होत नाही. या मायामोहातून, या सगळ्या षड्रिपूंमधून, 6 शत्रूंच्या तावडीतून तुम्ही कधी जागे व्हा. म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुमचं जे अस्तित्व आहे, तुमचं जे जगणं आहे, हे जे जीवन आहे तुम्हाला मिळालेलं, हे जागरूक असल्याशिवाय तुमचं ते अस्तित्व नसल्यासारखं आहे. तसं मगाची म्हटलं मी, वॉचमन जर झोपलेला असेल तो असून नसल्यासारखं. तसं आमचं वॉचमन जो आहे तो झोपलेला आहे, किंवा तो झोपेचं ढोंग करतोय. बरोबर आहे, कारण त्याला मालकाची भेटच घडून द्यायची नाही. तोच त्याला मालकाला लपून ठेवायचं आहे. कारण मालूक जर जागा झाला तर या वॉचमनला त्याची लायकी दाखवून देईल ना, तुझ्या लिमिटमध्ये राहा. हां, तुझं माझ्या घराचा कारभार करायला लागला. बरोबर आहे ना. ही जीभ इथं वॉचमन म्हणून ठेवली आहे. जर आपण जिभेच्या आहारी गेलो तर जिभेला जे गोड गोड वाटतं तेच खाऊ, जिभेला जे सोपं वाटतं तेच खाऊ. जिभेला दातांना ज्यांनी त्रास होतो अशा गोष्टी आम्हाला नको. मग मऊ मऊ चारा आम्हाला का आवडतो? मऊ मऊ चारा असतो जर चावायला. मी म्हटलो महाराष्ट्रामध्ये भात फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये असा कोण प्राणी ज्याला भात आवडत नाही? हा, डॉक्टरनी सांगितलं असं खाऊ नका, किंवा त्याला चांगल्या क्वालिटीचं मिळालं नसेल. आपोआप जर सोडले तर प्रत्येकजण त्याला भात आवडतो. का? कारण तू ये मी जा, तू ये मी जा, काही फरक नाही पडत. जिभेला माझ्या भेटली पाहिजे बास, तिकडं चावायचा नाव नाही. भाकर मग चावायला लागते. आम्हाला चावण्याची सुद्धा मेहनत नको. हे असं आमचं जीवन बनलेलं आहे. आणि अशा आळशी माणसांनी जागृतीचं काय नाव काढावं? मग त्यांना जीवनाचा अनुभवच मिळत नाही. मग त्यांना जीवनाचा अनुभव करण्यासाठी पार्टी करावी लागते, त्यांना काहीतरी थ्रिल करावं लागतं जीवनामध्ये, काहीतरी स्टंट करावे लागतात, मग काहीतरी जगावेगळं करावं असं वाटतं. नाही, जगावेगळ्या गोष्टी करणारी लोक जी आहेत ना, ती जागरूक नसल्यामुळे त्यांना अशा गोष्टींमध्ये आनंद निर्माण करण्याचं नाटक करावं लागतं. तुम्ही जर जागरूक असाल तर प्रत्येक क्षण आनंदी आहे. तुम्ही पैशाच्या नशेमध्ये काम करताय, तुम्हाला कामाचा आनंद नाही भेटणार. तुम्ही कशाच्या दडपणामध्ये काम करताय तर तुम्हाला कामाचा आनंद कसा मिळेल? कुठलीही गोष्ट तुम्ही जर तुमच्या स्वेच्छेने करत असाल, स्वानंदाने करत असाल, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये जगाल. आणि जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध कशा जरी आशेने, कशा जरी लोभाने करताय, तो लोभ किंवा ती आशा संपली की तुमचं काम बंद होणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करता तेव्हा मी काय करताय? तुम्ही मजबुरीनं करताय ना तुम्ही. आणि मजबुरीनं करणं पाप आहे. काही पण, ते प्रेम का असेल, ते एखाद्याची काळजी घेणं का असेल, मजबुरीनं ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता ही गोष्ट पाप आहे. आणि आज आम्ही जेव्हा निसर्गाची गोष्ट करू ती फार विशाल गोष्ट आहे. पंचमहाभूतांनी बनलेलं हे जे काही ब्रह्मांड आहे, या पंचमहाभूतांमध्ये त्यांच्यापासून, त्यांच्या अंशाने आमचं शरीर बनलेलं आहे. आम्हाला शरीरच समजत नाही अजून, त्याला वापरायचं कळत नाही. आम्ही त्याच्यावर प्रयोगच करत नाही. मी तर नेहमी प्रयोग करत असतो, त्याच्यावर विविध प्रयोग करत असतो. जीव धोक्यात घालून कधी कधी प्रयोग करावा लागतो, परंतु त्यातून जर ज्ञान मिळणार असेल, अनुभूती मिळणार असेल, ते केलं पाहिजे. आणि हे प्रयोग करताना तुमचा अंत जरी झाला तरी तुमचा अंत सुद्धा करून लागणार. तुम्ही काहीच प्रयोग नाही केले. जन्माला आला हेला आणि फक्त चारा खाऊन नेला, पाणी पण नाही व्हायला तरी. त्याला कधी कुठल्या कामासाठी वापरला पण गेला नाही, फक्त जन्माला आला आणि चारा खाऊन मेला. अशा प्रकारचं जीवन काही लोकांचं आहे. त्यांचं फक्त राशन कार्डमध्ये नाव होतं, बाकी कुठेच नाही. लक्षामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचं जीवन आपण जगतो
याला जागरूक जीवन निश्चित म्हणता येणार नाही, कारण त्यांचं अस्तित्व कुठेच नाही. तुमचं अस्तित्व तुमच्या कुटुंबापुरतं आहे, तुमच्या कार्यालयापर्यंत आहे, ते असून नका. तुमचं अस्तित्व त्याच्या बाहेर पसर. तुम्ही तुमच्या कोशामध्ये किती जरी चढला ते जगणंच नाही आहे. तुम्हाला तुमचे पंख कधी तुम्ही पसरलेच नाही, तुम्ही त्या कोशाच्या बाहेर कधी पडलेच नाही. तुम्हाला भीती वाटते कशाची? बाहेर गेल्यावर मी जगू शकेल का, या कोशामध्ये मी सुरक्षित? अरे पण जिवंत बाहेरच आहे ना तुझं. ज्याच्यासाठी कोश बनवला, कोश म्हणजे कुटुंब. काय मागं माणसाचं वेगळं काय सांगा? अळी, अंडी, अळी, कोश आणि पतंग याच्या 4 अवस्था आहे. माणसाचं पण तेच ना, 4 वर्ण जे तेच ना, 4 आश्रम ना, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. नंतर पण तुम्ही कोशातून बाहेर पडत तो पण संन्यास नाही. पंचरचना सर्व ही भोगोनी त्या गेली. भोगलं पाहिजे ते. भोगणं म्हणजे आळी अवस्था आहे, आणि म्हणून बालपण म्हणजे अंडी अवस्था आहे. आणि जेव्हा तुम्ही साधना करता ती कोश अवस्था आहे. साधा नुसती ध्यान जप तप नाही. तुम्ही आज काम करता ना, ही पण एक साधनाच आहे, पण तुम्ही ते ध्यानावर करत नाही ना. हॅलो, जागृत राहून करत नाही. तुम्ही पगारासाठी काम करता, तुम्ही तुमच्या करिअरसाठी काम करता, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काम करता, पण तुम्हाला हेच कळत नाही काम हेच जीवन आहे. एका राजाला सांगितलं एका साधूने, तू अमुक अमुक दिवशी मरशील, 20 बाधा बोन मरशील. राजा फार हुशार होता, त्याने नियोजन केलं, काही झालं तरी मारायचं नाही. या साधू आणि खोटी ठरवायची. त्याने विविध प्रकारचे पंडित बोलवले, ज्योतिषी बोलवले, आणि सगळ्यांकडनं त्यांनी कोणत्या कोणत्या मार्गाने मी मरू शकतो ते सगळी माहिती काढली. शेवटी सगळे प्रयत्न झाल्यानंतर मृत्यूचा दिवस आला. त्या दिवशी राजाने ठरवलं की आज पर काही खायचं नाही, प्यायचं नाही, काहीच करायचं नाही. जर मी काही खाल्लं पिल्लंच नाही, माझ्याजवळ कुठला प्राणी विषारी आलाच नाही, तर मला विष बाधा होईल कशी? माझ्या आजूबाजूला मी सुरक्षित जागेत राहील, जिथे कोणीच येणार नाही. त्या सेवकाने आवाज दिला बाहेरून, महाराज म्हणे आपल्याला साठी काहीतरी भेट आलेली. महाराजांनी ओळखलं, अबे हे नक्की आता आपल्याला मारण्यासाठी झालेले, विष पुरायले. ते वेळ नको, मला काही नको. सेवक म्हटला, महाराज मंत्री साहेब घेऊन आलेले, आणि ते असं सांगताय की याच्यामध्ये तुमच्या अमरत्वाचं रहस्य लपलेलं आहे. अशा प्रकारचा त्यांनी ग्रंथ आणलेला आहे. हा ग्रंथ म्हणलेला बरं वाटलं जरा पुरुष. चला, त्यांनी दरवाजा उघडला आणि विचारलं की म्हणे या ग्रंथामध्ये तुम्ही अमुक अमुक पान नंबरवरती तुमच्या अमरत्वाचं रहस्य लिहिलं आहे. त्याने आतमध्ये गेला, पानं उचकत गेला, आणि ज्या पेज नंबरला आला त्याच्यावरती लिहिलं होतं, ते राजा तू जे पान उचकत गेला त्या प्रत्येक पानावरती विष लावलेलं होतं, आणि तू ते आपण असं करतो, आणि त्यातूनच तुला आता मृत्यू येणार. मित्रांनो, तक्षक राजाच्या बाबतीमध्ये घडलेली घटना तुम्हाला माहिती असेल. तक्षक जो नाग होता, म्हणजे एक राक्षस होता, त्याने असं सांगितलं होतं की मी तुझा वध करणार आहे. म्हणे परीक्षित राजा होता. परीक्षित राजा म्हणजे पांडवांचा वंशज. मला वाटते अभिमन्यूचा पुत्र जो होता त्याचं नाव परीक्षित आहे. मग ज्यावेळेस म्हणजे पांडवांचा नातू, तर ज्यावेळेस असं कळलं की हा साप जो आहे तक्षक नावाचा, हा तुझा अंत करणार आहे, त्याने अशी व्यवस्था केली, त्या सापाला खायला व्यवस्था केली, तू माझ्यापर्यंत आलाच नाही पाहिजे. मग त्याने संपूर्ण महालाच्या भोवती सगळ्या प्रकारचं त्याला सापाला जे हवे असतात गोष्टी, त्या सगळ्या त्याचे खाद्यपदार्थ पांगून दिले. जर आला तर इथंच खाऊन काय झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. म्हणजे स्वतः एक उंच मिनारवरती जाऊन बसतो, आणि त्या मिनारवरती जिथे साप प्रयत्न करूनही पोचू शकत नाही त्याच्यावरती जाऊन त्याने आपलं वसतिस्थान निर्माण केलं. तर म्हणतात की जेवणामध्ये एका फळामध्ये अळी बनून हा तक्षक आहे, आणि तिचं जाऊन जिभेला असतो. सांगण्याचं तात्पर्य आहे, त्याचा जो सार आहे तो काय, मृत्यूपासून तुमची सुटका नाही, तुम्ही किती पण नाटकं करा, बरोबर आहे. आणि म्हणून सगळं आम्हाला सांगता की जीवनामध्ये तुम्ही जागरूक राहणं करतो. ही जागरूक राहणं म्हणजे काय, चेतना अवस्था करा. मला हे माहीत पाहिजे मी का करतोय, त्याचा हेतू मला माहीत पाहिजे की मी काम करतोय, मला त्या कामातून काय मिळालं पाहिजे, आनंद. माझ्या जीवनाचा मुख्य जो उद्देश आहे तो आनंद आहे.
समाधान आहे. जर मला समाधान आनंदच मिळत नसेल, ती गोष्ट किती जरी मौल्यवान असली तर माझ्यासाठी शून्य किमतीची. जसं डोळे जर दृष्टी नसेल तर नजारा तुमच्यासाठी शून्य किमतीचा आहे. जिभेला चवच नसेल तर स्वादिष्ट जेवण तुमच्यासाठी माती आहे, माती समान आहे. सर्दी झालेल्या माणसाला म्हणा, चल रे तुला 5 स्टार हॉटेलमध्ये देते, तुमचं बेटे आहे माहीत चव गेली, तू काय माहिती करतो. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनाचं जे अस्तित्व आहे की जागृतपणामध्ये, तुम्ही जेवढं जागृत आहात, झोपेतून जागे राहिलात तर तुम्ही या सांसारिक जीवनाचा आनंद घेता, आणि मायामोहाच्या झोपेतून तुम्ही जर जागृत झालात तर तुम्ही आंतरिक जीवनाचा जगण्याचा आनंद घेऊ शकता. साधू संत बघा नेहमी कसे असतात, आनंदी असतात. ते महान का बरे? कारण ते आनंदासाठी जगतात. त्या आनंदापुढे त्यांच्यासाठी लौकिक जीवनाचा काहीच अर्थ नाही. आपल्याला असं वाटतं, अरे हा सिद्धार्थ किती कसा आहेस, एवढं संसार, सुंदर पत्नी, मुलं, एवढा राजवाला सगळं सोडून गेला, काहीतरी म्हणे ध्यान करायला, काहीतरी म्हणे संन्यासी व्हायला, साधू व्हायला. आपल्याला कळत नाही किंमत. प्रभू श्री रामचंद्र आईच्या वचनांसाठी राज्याभिषेक सोडून गेले, राज्यकारभार सोडून जंगलामध्ये गेले, वनात गेले, वनवासाला गेले. तर त्यांना माहिती आहे आपल्या आईचे वचन पाळण्यात जो आनंद आहे तो राज्याचा कारभार भोगण्यात नाही. राज्यकारभार मला कधी पण मिळेल, पण आईचं वचन पाळण्याचा जो संधी आहे की मला परत नाही मिळणार. मग खरा आनंद त्याच्यामध्ये आहे. आजकाल जी पळून जाणारी माणसं आहेत ना, कुटुंबामधून पळून जाऊन लग्न करतात. आम्हाला फक्त एवढंच माहिती, पळून जाऊन लग्न करतात. नंतर त्यांचं काय होतं याचा अभ्यास आम्ही करत नाही. तो खरं करणं गरजेचं. ज्यांनी लावून पळून जाऊन लग्न केलेलं आहे त्यांची नंतर काय परिस्थिती होते, त्यांना वळून यावं लागतं. पेट्रोल संपत ना कधीतरी, आणि कुत्रं पळायचं थांबतं. मग ते शरीराचं पेट्रोल असेल नाही तर पैशाचं पेट्रोल असेल. शरीराची वासना ज्यावेळी शांत होते आणि हातातला पैसा जेव्हा संपतो तेव्हा माणसाला स्वतःची खरी लायकी कळते. बायको जिच्यावर प्रेम केलं, जी तुम्हाला फार राजकुमार मानत होती, ही सुद्धा म्हणते हा खैस माझ्या जीवनातून आला. खवीस म्हणजे बोचाचा एक प्रकार आहे. त्याच्या पूर्ण अंगावरती केस असतात, एकदम विचित्र असतं असं. अरे डायलॉग मारता एकदा स्त्रीचं तोंड जर सुटलं की तुम्हाला पातात नाही कुठे नेऊन घालील. वामनाने तब्येचा पातात घातो बळीला. स्त्री जर ज्वालामुखी जर भडकला, तुमची राख तयार करून परत तुम्हाला तयार करून परत जाळी, परत पातळातून बाहेर खरी, परत खाली आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे की तिला पण दोष देऊ केलं नाही आहे. एवढे हजारो वर्ष आपण तिचं पण काय केलं, दमन केलेलं आहे, शोषण केलं. त्याच्यामुळे ती पण कधी ना कधी त्याचा बदला निघणार आहे. हजारो वर्ष स्त्रियांवर अत्याचार केले, आता मग थोडेसे आपण बी सहन करायला आहे की नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपण आपल्या हितासाठी जागृत राहिलं पाहिजे. माझं जीवनाची जो दर्जा आहे, क्वालिटी आहे, ती क्वालिटी सर्वस्वी कशावर अवलंबून आहे, मी जागा राहणार. माणसं मोहामध्ये का पडतात? जर एखाद्या अत्याचार करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या किंवा हत्या करणाऱ्या माणसाला कळलं की हे केल्यानंतर मला कोर्टमध्ये जावं लागणार आहे, मी माझ्यावर केस होणार आहे, मी जेलमध्ये जाणार आहे, मला फाशी होऊ शकते, मला सश्रम कारावास आयुष्यभर त्या 4 कोठडीमध्ये राहावं लागू शकतं, तर त्या 5 मिनिटासाठी स्वतःचा वासना काय करेल, स्वतःचा राग काय करेल, कंट्रोल करेल. जे लोक जागे राहतात ते त्या अन्यायापासून, त्या गुन्ह्यांपासून स्वतःला सांगतात, ते कंट्रोल होत. म्हणजे झोपतात, जे बेहोश होतात नाही म्हणलं त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आलं, मग रागामध्ये मी सगळे विसरून गेलो. ती पण झोपत आहे ना, रागाने येणार ती पण झोपत, वासनेने येते ती पण झोपत आहे. आणि पैशाच्या मागे लागून जे येते, जेवढे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहे त्यांना जर कळलं, मी तुम्हाला पाठीमागे एक गोष्ट सांगितली, फार मोठा अधिकारी आहे आणि तो प्रचंड मोठी घुस घ्यायचा, लाच घ्यायचा, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. त्याने अशीच एक कंपनी होती, बुलेटचं शोरूम होतं, आणि त्या शोरूम वाल्याला सांगितलं की तू तुझ्यावर एवढा मी दंड दाखल करणार आहे. म्हणे साहेब यातून काहीतरी मार्ग काढा. म्हणणं एक काम कर म्हणे, माझ्या मुलाला ती 20 लाखाची बुलेट देऊन टाकणार. दिली त्या मुलाला पुढे. 3च दिवसामध्ये त्या मुलाचा एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला, जागेवर गेला. अशी एक घटना नाही आहे, अशा रोज घडताय. तुम्ही मला जर विचारलं तर तुम्हाला अशा मी शेकडो घटना सांगू शकतो. माझ्या जीवनात घडलेल्या आहे, मी 5-50 सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही झोपेत असता त्यावेळेस तुम्ही स्वतःचं नुकसानच करता. झोपेमध्ये माणसं बरळतात माहिती तुम्हाला. मग काही लोक वासनेमध्ये बरळतात, काही लोक रागामध्ये बरळतात, ती पण एक झोपच आहे.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक काय आहे, एक बेहोशी जी आहे, बेहोशी. जेव्हा इंद्रिय बेहोश होतं तेव्हा त्याला झोप म्हणतो आम्ही. खरं त्यांनी आराम करायला पाहिजे तेव्हा, बरोबर ना. ते अचेतन होता इंद्रिय. तुम्ही झोपेतल्या माणसाचा हात उचलून सोडा, तो सोडून देतो खाली. त्याची डोळ्याची उघड आणि परत झाकते, त्याला दिसत बी नाही. का? त्याची जी इंद्रिय आहे ती काय होता, अचेतन. त्याच्यामध्ये चेतनाच नसते. असं जेव्हा तुमच्या शरीरामध्ये चेतना सक्रिय नसते तेव्हा माणसाची मनामध्ये, अंतकरणामध्ये, बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये चेतना जेवढी जागृत असायला पाहिजे ती नसते, तेव्हा माणूस काय असतो, बेसावध. सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारत ग. हरणीला सावध राहायला सांगितलं. का? कुणीतरी तुझी शिकार करेल. तशी आपल्या जीवनामध्ये शांती, आनंद आणि सुख आणि आरोग्य याची शिकार सतत चालू आहे. हा, तुम्हाला आनंदी पाहिलं, कुणी सुखी पाहिलं ना, तुमचं सुख ओळखून घेण्यासाठी खूप लोक बसलेले आहे, ते वाटच बघताय. ही हरिणी आहे, ती कायम शिकार केली जाते. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगताय की जीवन खूप सुंदर आहे, परंतु ते जीवन जागृतपणा जे आम्ही झोपेत राहतो. आम्ही प्रभावाने जगतो, आम्ही अभावाने जगतो, पण आम्ही स्वभावाने जगत नाही. कसला तरी प्रभाव आहे हो तुमच्यावर. तुम्ही सगळेजण आहेत किंवा जे ऐकताय त्या प्रत्येकावर कोणाचा ना कोणाचा प्रभाव. स्वभावाचं काय त्याचं माहितीच नाही, त्याला स्वभावच माहिती नाही. स्वभाव आनंदी आहे आपला, आपला स्वभाव निरोगी आहे, आपला स्वभाव शांत आहे, आपला स्वभाव संवेदनशील आहे, सेवाभावी आहे. यातलं काय काय आपल्यात आहे. आता इथून मागे वळून म्हणा बरं, आपल्यात काय काय येतं, काय काय केलं आहे आपण, कशा कशाला न्याय दिला आहे. म्हणजे आपण जसे आहोत तसे कधी जगलोच नाही, पण जसे नाही आहोत तसं दाखवण्यासाठी आमच्या जीवाचा आटापिटा चालू आहे. हे मेकअप करणं, हे सजावट, हे सगळं, हे जे तुमचं प्रदर्शन आहे, हे प्रतिष्ठा, हे सगळं दाखवणं जे आहे हे कशा करताय. माणसं प्लास्टिक ते रंगरंगोटी करतात, लाकडाचा रंग देतात, मध्ये प्लास्टर असतं, सिमेंट. किती फसवणूक. हां, हे लॉन बनवता आणि प्लास्टिकचे असतं. आजूबाजूला डेकोरेशन असतं फुलांचं, सुंदर फुलांचं, आणि ते सगळं प्लास्टिकचं. माणसं बोलतात, मधमाशा नाही बोलत कधी. चुकून पण एखादी मधमाशी एखाद्या प्लास्टिकच्या फुलावर जाऊन बसत नाही, चुकून सुद्धा. पण हे मात्र तिथं बसते म्हणतात काय सुंदर डेकोरेशन. बावळ्या ती झालं 2 दिवस झाले, ते सुकत नाही. ती 2 महिने झाले, जेव्हापासून लॉन बांधतात तेव्हापासून डेकोरेशन. तुझं लग्न झालं, तुझ्या पोरांचं पण ते आलं तरी तिथे यायचं यार, ते सुकत का नाही. मी तर फार अगदी म्हातारा झालो. प्लास्टिकचं आहे ना. कसं आहे, आमचं जीवन सगळं कृत्रिम होऊन गेलं. आता आम्ही इंटेलिजंट जे आमचं ओरिजिनल होतं ते पण आर्टिफिशियल आणायला लागलो. एक दिवस हे जग जर कम्प्युटरने चालवलं असं काही नवल वाटायला नको. निसर्ग संपून जाईल आणि सगळं यंत्रांचं जग निर्माण होईल. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी निसर्गाचं संवर्धन करण्याचं ठरवलं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे. प्रत्येक मानवाने कसं राहिलं पाहिजे, जागरूक आहे. आपण सर्वांनी जर जागरूक राहायचं आणि आपलं जीवन सुंदर केलं, प्रत्येकाचं आपलं संवर्धन केलं, आपल्याच जीवनाचं संवर्धन चांगलं केलं, तुम्ही कुठेही राहा, काहीही खा, कसंही राहा, कपडे कसेही घाला, पण तुम्ही आनंदी राहा. आणि मला खात्री आहे, आनंदी राहणारा माणूस, निरोगी राहणारा माणूस, शांत असणारा माणूस, सेवा करणारा माणूस, संवर्धन स्वतःचं संवेदनशील असलेला माणूस, याच्या भोवती त्याच्या पाठीमागे सावलीसारखं ऐश्वर येतं, सावलीसारखं त्याच्या मागे प्रतिष्ठा येते, सावलीसारखं त्याच्या मागे काय येतं, आनंद येतो. बरोबर. आज आपण बघतो हजारो वर्षांपूर्वी साधू संत झाले. अगस्ती ऋषी आपण म्हणतो, वशिष्ठ ऋषी म्हणतो, हे ह्या 7 ऋषींमधले जे 7 तारे दिसतात आकाशामध्ये. 15,000 वर्षापूर्वी शंकर भगवान महादेवाला जे कैलासामध्ये हे भेटले 7 ऋषी 15,000 वर्षांपूर्वी, त्यांचं आजही आपण सगळं काय करतो, आठवण काढतो, अभ्यास करतो. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे 15,000 वर्षानंतर 150 वर्षापूर्वी तुमच्या आजोबाचं कोंजोबाचं खापर बंदोबाचं काय नाव होतं, त्याची कुठं प्रॉपर्टी होती. हां, तुमचे पणजी कुठल्या खानदारातली, हो हमदानी, स्वतःला विचारा नाही. मला काय सांगायचं हे मला पण लागू होतं, लक्षात घ्या. म्हणूनच तुम्ही हे खानदान नसताना त्याच्याविषयी तुम्ही फार अभ्यास करणं गरजेचं आहे. मेन काय महत्त्वाचं आहे, तुझं खरं खानदान काय आहे, तुझी खरी खाण आहे माती आणि तुझं खरं दान आहे सूर्य. हे खरं खानदान आहे आपलं, बरोबर आहे ना. तिचं समर्थन केलं पाहिजे पहिलं प्रत्येकानं. तिचं केलं म्हणजे आमच्या सगळ्या पिढ्यांचं पण संवर्धन केलं. आमचे जे पूर्वज होते ते ह्यात मातीत होते ना. हॅलो, त्यांचे कधी झाडं बनले असतील, प्राणी बनले असतील,
माणसं बनले असतील, काहीतरी बनलं असेल ना काहीतरी. मग ते पूर्वज जे आहेत ते पूर्वज तुमचे ह्याच पृथ्वीमध्ये आहे, ह्याच निसर्गामध्ये, ह्याच पंचमहाभूतामध्ये त्यांचं संवर्धन करा. मी जसं म्हटलो की माझी आई अनंतात विलीन झाली. अनंतामध्ये म्हणजे काय? ह्या पंचमहाभूतांमध्ये, बरोबर आहे. मग त्यांच्यामध्ये ती जर विलीन झाली तर मी या पंचमहाभूतांची या सृष्टीची सेवा करायला पाहिजे. पण निसर्गाचं संवर्धन करणे म्हणजे मी माझ्या आईचं संवर्धन करतोय, मी माझंच संवर्धन करतोय ना. म्हणून प्रत्येकाने आपलं जीवन समोरित केलं पाहिजे. आजपर्यंत कित्येक लोकांनी मोठे मोठे शोध लावले, त्यांचे शोध नंतरून कळले की नाही यांनी अर्धवट शोध लावला होता. आज न्यूटनच्या संशोधनाला चॅलेंज केलं जातं, गॅलिलिओच्या संशोधनाला चॅलेंज केलं जातं. साधू संतांनी लिहिलेल्या शिकवणीला आजही कुठे चॅलेंज नाही, बरोबर आहे ना. आणि म्हणून साधू संतांचा जो ओरा आहे, त्यांची जी प्रसिद्धी आहे, त्यांचं नाव आहे, हे हजारो वर्ष पण टिकतं. तुम्ही किती पण ह्या लौकिक जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये किती पण काही करा, तुमचं नाव एखादा 1000 वर्ष टिकेल, 400-500 वर्ष, 100-150 वर्ष टिकेल. हां, काहींचं तर कुंभ श्राद्ध वेळेपर्यंत टिकत नाही. मूर्खा यांचा लवकर असं नव्हता लोक. हां, फोटो पण लावत नाही घरामध्ये लोक. तुम्हाला दुसऱ्याचे जीवन कसं राखायचं आहे? हां, जन्माला आला आणि अन्न खाऊन मेला असं म्हणून व्हायला आहे की नाही. पण म्हणून तुमचं अस्तित्व जागृत करा. तुमचं अस्तित्व एवढं विशाल आहे का तुम्ही या पूर्ण ब्रह्मांडामध्ये स्वतःचं अस्तित्व विस्तीर्ण. आणि म्हणून या सीमांच्या पलीकडे जाण्यासाठी स्वतःला नेहमी जागरूक ठेवा. कारण मी कोण आहे? मी शरीर नाही, मी मनही नाही. मी जर शरीर नाही तर शरीराच्या संबंधात ते पण माझे नाही आहे. आणि मनाच्या संदर्भातले सुद्धा ज्यांनी माझ्या मनामध्ये विचार घातले ते कुणीच माझे नाही आहे. मग मी कोण आहे? माझं जे आसनं आहे ते ह्या दोघांपेक्षाही वेगळं आहे. मग ते काय आहे? त्याचा शोध घेणं म्हणजेच खऱ्याचा अर्थाने जागृत राहणे, सतत त्याच्याशी प्रामाणिक राहा, बरोबर आहे. आज जसं तुम्ही इथे येता, तुम्ही कुठेतरी भरकटले, किती जरी फिरले, किती मॉलमध्ये गेले, 5 स्टार हॉटेलमध्ये गेले, किंवा एखाद्या एकदम गावातल्या टपरीवर गेले, किंवा एखाद्या रस्त्यावरच्या ठेल्यावर गेले, कुठेही जरी गेले, तुम्हाला माहिती आहे आपलं घर कसं आहे. हॅलो, तुमची घराची आठवण नाही लक्षात ठेवता, आपलं घर काय. तुम्हाला किती मोठा माणूस भेटला तरी तुम्ही तुमची ओळख लक्षात ठेवता नाही, आपण कोण आहोत, ठेवता की नाही. याला जागृत राहणं म्हणतं. दुसरं काय जागृत राहणं? स्मृती, मी कोण आहे याची नेहमी जाणीव ठेवली ना, मग आपण समजतो की आपली पात्रता पाहून आपण काय केलं पाहिजे, जीवन जगलं. निश्चित आपण आपलं जी विकासाची अवस्था आहे एक एक टप्पा काय करू पा. पण जर डोक्यात हवा जर घुसली, तुम्ही हवेत उडून काही वेळाने आपटणारा हे कसं म्हणजे चालत चालत जर शिखर पार केलं तर तुम्ही 100% शिखराच्या शेंड्यापर्यंत पोहोचणार. म्हणून जीवनामध्ये आम्हाला त्या 4 अवस्थांमध्ये वैराग्यापर्यंत जायचं आहे, बरोबर आहे ना. आणि तेच आपल्याला जीवनामध्ये साधायचं आहे. मी जर शरीर पण नाही आहे, मी जर मन पण नाही आहे, तर याच्या पलीकडे मी कोण आहे याचा शोधात राहणे म्हणजे काय